नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची जय्यत अशी तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी 31ची पार्टी देखील केली जाणार आहे. मात्र येणारं नवीन वर्ष अर्थातच 2025 हे वर्ष कसं असेल याबाबत खगोलशास्त्रज्ञ दाकृ सोमन यांनी अधिक खुलासा केला आहे. तर या वर्षामध्ये 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती साजरी होणार आहे. त्याचबरोबर 31 डिसेंबरला लीप सेकंद धरला जाणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं असून नूतन वर्ष सन 2025चा प्रारंभ ठीक 12 वाजता होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या नूतन वर्षातील घडामोडी आणि दिनविशेष याची त्यांनी विस्तृतपणे माहिती देखील दिली आहे. तर चाकरमान्यांना 4 सुट्ट्या कमी मिळणार आहेत. अर्थातच संपूर्ण वर्षभरामध्ये त्यांना 25 सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर 6 सुट्ट्या ज्या आहेत त्या त्यांच्या बुडणार आहेत आणि 4 सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. तसेच 2 सूर्यग्रहणं आणि 2 चंद्रग्रहणं होणार आहेत. त्यापैकी एकच अर्थातच खग्रास चंद्रग्रहण हे भारतातून दिसणार आहेत. तसेच येणाऱ्या नववर्षामध्ये विवाह इच्छुकांसाठी भरपूर असे मुहूर्त आहेत. एकूण 58 मुहूर्त विवाह इच्छुकांसाठी या वर्षभरामध्ये आहेत. तसेच नववर्षातील सण आणि उत्सव जे आहेत ते 11 दिवस लवकर येणार आहेत. त्याचबरोबर मकर संक्रांती ही 14 जानेवारीला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे नूतन वर्षी 19 ते 22 मार्च आणि 14 डिसेंबर ते 30 जानेवारी शुक्रग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही. तर 13 जून ते 6 जुलै गुरुग्रह सूर्यतेजात लुप्त असल्यामुळे दिसणार नाही आहे. तर इस्रो ही अंतराळ संशोधन संस्था 4 अंतराळवीर आणि व्योममित्रा ही रोबोट महिला घेऊन गगनयान अंतराळामध्ये यशस्वी उड्डाण करून पृथ्वीवरती सुखरूप येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. सूर्यग्रहण आहे ते सुद्धा भारतातून दिसणार नाही. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही 4 ग्रहणं असली तरी एकच खग्रास चंद्रग्रहण 7 सप्टेंबरचं ते भारतातून दिसणार आहे. तेव्हा ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे ग्रह दर्शन, गुरु आणि शुक्र हे तेजस्वी ग्रह दिसतात. तर हे ग्रह सूर्य तेजात जेव्हा लुप्त होतात त्यावेळी दिसत नाही. 19 मार्च आणि 19 मार्च ते 22 मार्च शुक्र ग्रह सूर्य तेजात लुप्त होणारे दिसणार नाही. तसाच तो वर्षाच्या अखेरीला 14 डिसेंबर पासून पुढच्या वर्षीच्या 30 जानेवारी पर्यंत दिसणार नाहीये. गुरुग्रह 13 जून ते 6 जुलै पर्यंत सूर्य तेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाही. बाकी वर्षभर हे ग्रह दिसणार आहे. आता विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी की पुढच्या वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये भरपूर विवाह मुहूर्त आहेत. महिनावार सांगायचं तर जानेवारीमध्ये 5 मुहूर्त आहेत, फेब्रुवारीत 11 आहेत, मार्चमध्ये 8 विवाह मुहूर्त आहेत, एप्रिलमध्ये 8 आहेत, मे महिन्यात जास्तीत जास्त 14 मुहूर्त आहेत, जूनमध्ये 5 आहेत, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर विवाह मुहूर्त नाही आहेत, नोव्हेंबरमध्ये 5 आणि डिसेंबरमध्ये 2 विवाह मुहूर्त आहेत. वर्षभरामध्ये एकूण 58 विवाह मुहूर्त आहेत. तेव्हा विवाहिच्छुक खुश आहेत. तसंच कॉन्ट्रॅक्टर किंवा हॉलवाले, वाद्य वाजवणारे यांना सुद्धा एक शुभ बातमी, आनंदाची बातमी म्हणजे विवाह मुहूर्त भरपूर आहेत. आकाशामध्ये सुपरमून दिसणार आहेत. आपल्याला माहिती असेल की पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्यावेळी जवळ असतो त्यावेळी 14% तो मोठा दिसतो आणि 30% जास्त प्रकाशित दिसतो. असे सुपरमून 2025 मध्ये 2 वेळा दिसणार आहेत. 5 नोव्हेंबर बुधवार या दिवशी दिसणार आहे आणि 4 डिसेंबर गुरुवार या दिवशी सुपरमून दिसणार आहे. चंद्र 14% मोठा आणि 30% जास्त तेजस्वी 2 दिवस वर्षातून आपल्याला दिसणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने
भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलामध्ये गिर्यारोहणासाठी गेलेल्या परंतु मधमाशांच्या हल्ल्यामुळे जंगलात अडकलेल्या 10 तरुणांची पोलीस आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुटका केली आहे. यातील 3 तरुणांनी मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावरती गंभीर जखम्या झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. ठाणे, कळवा, मुंबई आणि नवी मुंबई भागात राहणारे 18 वर्षीय मुलं सोमवारी दुपारी गिर्यारोहणासाठी येऊरच्या जंगलात गेले होते. तर 12:30 वाजताच्या सुमारास ते जंगलामध्ये एका डोंगरावर गेले असता त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे ते गंभीर जखमी झाल्याने तेथेच लपून बसले. स्थानिकांनी या मुलांना पाहिल्यानंतर याबाबतची माहिती वर्तकनगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झालं. या पथकाने दुपारी 1:30च्या सुमारास त्यांची सुटका केली आहे. तर मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देखील देण्यात आलेलं आहे. या हल्ल्यादरम्यान 3 मुलांच्या चेहऱ्यावरती मधमाशांनी गंभीर हल्ला केल्याने ते जखमी झाले. तर उपचारासाठी त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने ठाणे पोलीस आज मंगळवारपासूनच आयुक्तालय क्षेत्रामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी पोलिसांकडून विशेष मोहीम देखील राबवली जात आहे. तडीपार गुंड, फरारी आरोपी, अभिलेखावरील गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत. शहरातील हॉटेल, धाबे, लॉन्समध्ये गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी गस्ती देखील घालत असल्याचं पाहायला मिळाले आहे. खाडी किनारे, जेट्टी भागातही सध्या साध्या वेशेतील पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात विविध हॉटेल, ढाबे, लॉन्समध्ये 31 डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीला पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. या कालावधीमध्ये शांतता राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. त्यानुसार गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. हॉटेल, लॉन्स, धाबे यांसारख्या आस्थापनांमध्ये संशयित व्यक्तींवरती लक्ष ठेवलं जाणार आहे. बसगाड्यांचे थांबे, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, तलाव परिसर, खाडी किनारी, जेट्टी या भागामध्ये गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी साध्या वेशातील महिला आणि पुरुष अधिकारी, कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. छेडछाडीचे प्रकार टाळण्याकरिता निर्भया पथक देखील गस्ती घालणार आहे. तर वाहतूक पोलिसांकडून देखील शहरातील विविध ठिकाणी तपासणी केली जात आहे. मद्य सेवन करून वाहने चालवणाऱ्या चालकांवरती श्वास विश्लेषक यंत्राद्वारे कारवाई केली जाईल. वाहतूक विभाग ठाणे शहर यांच्यातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आज दिनांक 31 डिसेंबर 2024 अनुषंगाने नागरिकांनी दारू पिऊन वाहन चालू नये. विदाऊट हेल्मेट, विदाऊट सीटबेल्ट, विदाऊट लायसन वाहन चालू नये. अथवा वाहन चालवताना आढळून आल्यास सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलीस आयुक्तालय ठाणे शहर वाहतूक विभाग ठाणे शहर यांच्यातर्फे सरते 2024 व येणारे 2025 वर्षाच्या बिफोर हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. नमस्कार. वाहतूक विभागामार्फत आज सर्व ठाण्यामध्ये मोहीम राबवली जाते अशी की ड्रंक अँड ड्राईव्ह करून कोणी व्हेकल चालवू नये, दारू पिऊन कोणी वाहन चालवू नये. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी ट्रॉफिक रूल्स आहेत ते फॉलो केले पाहिजे. ट्रॉफिक रूल्स जर फॉलो केले तर कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही. त्याचप्रमाणे आज जी कारवाई केली जाते की 31च्या अनुषंगाने बरेच लोक जे आहेत ते ड्रिंक करतात. त्यामुळे ड्रिंक केल्यानंतर कोणी वाहनं चालवू नये आणि दारू पिऊन वाहन चालवल्यामुळं अपघात होतात ते टाळावे यासाठी आमच्या आज मोठ्या प्रमाणात मोहीम चालू आहे. धन्यवाद. मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातून ठाणे महानगरपालिकेला अतिरिक्त 50 MLD पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर यांनी आज दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत संयुक्त बैठक घेतली.
यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर, बाळकूम, कोलशेत, ढोकाई इत्यादी भागामध्ये पाणी टंचाई भेडसावत आहे. अशातच आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्या दृष्टीने आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनामध्ये अनेक वेळा याबाबत वाचा फोडली होती. ज्याबाबत आज संबंधित आयुक्तांसोबत चर्चा देखील केली. तसेच पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यानंतर महानगरपालिकेचे उपशल अभियंता पराग शेठ, कार्यकारी अभियंता जयंत खराडे, प्रकाश खराडे, ठाणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार, कुलकर्णी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा देखील करण्यात आली. याबाबत आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिरिक्त पाण्याबाबत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी आधी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केलं असल्याने त्यांना ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्याची माहिती आहे. त्यांनी ठाण्याला अतिरिक्त पाणी देण्याबाबतचा सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं केळकर यांनी यावेळी सांगितलं. ठाणे शहराची विशेष करून घोडबंदर भागातल्या आणि कोलशेत, ढोकाळी, बाळकूम या सगळ्याच भागातल्या लोकांची पाण्याची तहान भागण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करतो आहे. पाणी पुरवठा खातं त्या दिवशी मी म्हणजे 4 दिवसापूर्वी मुंबई महापालिकेकडनं 50 MLD पाणी मिळावं म्हणून जे ठाणे महापालिकेने त्यांना पत्र दिलं आहे आयुक्तांनी, मी देखील त्यांना पत्र दिलं आहे. तर त्या पार्श्वभूमीवर मी गंगराणी साहेब जे आयुक्त आहेत मुंबई महापालिकेचे त्यांचीही भेट घेतली. पाणी पुरवठ्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते बांगर साहेब, ते आता ठाण्यालाही आयुक्त होते, त्यांचीही भेट घेतली आणि त्यांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला की पाणी देता येईल आम्हाला, पण टेक्निकल ज्या काही अडचणी आहेत तर त्याच्यासंबंधी त्यांनी ताबडतोब फोन देखील केले त्यांच्या अधिकाऱ्यांना. आणि त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे पाणीपुरवठ्याचे अधिकारी आणि BMCचे अधिकारी यांची एकत्रित आज आम्ही चर्चा केली. आज इथेच पाणीपुरवठाचं जे केंद्र आहे BMCचं त्या ठिकाणी आमची बैठक झाली आणि त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने द्यायचं याचेही निश्चित झालेलं आहे. आता वरळीला जे त्यांचे प्लॅनिंग डिपार्टमेंटची अधिकारी बसतात त्यांच्याबरोबर एक मीटिंग होऊन सुरुवातीला 50 MLD पैकी 25 MLD तातडीने मिळण्याच्या दृष्टीने जो पाठपुरावा करतो आहोत आम्ही, तर त्याला निश्चितपणे आम्हाला यश मिळेल असं वाटतं आहे. कारण की स्वतःचा स्रोत नाही आहे ठाणे महापालिकेचा, त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणाहून पाणी घ्यायला लागतं. पुढच्या दृष्टीने देखील जो ॲक्शन प्लॅन बनवलेला आहे तो पुढच्या या 6 महिन्यामध्ये अंमलात आणण्यासाठी मी स्वतः शासनाकडे आणि PMCकडे पाठपुरावा करणार आहे. एका शिवभक्त तरुणाची बदनामी करण्यासाठी फेसबुकवरती ठाणे शहरातील आनंदनगर, कोपरी, ठाणे पूर्व परिसरातील रोशन वाडकर या तरुणाने 23 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:30च्या दरम्यान फेसबुकवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी दारातीर्थ पडलेल्या मावळा या शब्दाचा वापर करून तसेच शिवछत्रपतींचे विचार असे उल्लेख करून शिवभक्तांच्या भावना दुखावतील, सामाजिक अशांतता निर्माण होईल अशी चुकीची पोस्ट केली होती. काही तास गेल्यानंतर सदरची पोस्ट करण्याचं कारण स्पष्ट न करता पोस्ट डिलीट करण्यात आली. परंतु अजूनपर्यंत या तरुणांनी केलेल्या प्रकरणी तमाम शिवभक्तांची जाहीर माफी देखील मागितली नाही. अशा विकृती समाजात असल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अद्याप या प्रकरणी गुन्हा नोंद झालेला नाही, तरी वर नमूद केलेल्या तरुणावरती योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर या प्रकरणाला पाठीशी घालणारे कोण आहेत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. एक शिवभक्त म्हणून ही विनंती जी आहे ती जयेश गायकवाड यांनी केलेली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निवेदन देऊन शांतता सदर प्रकरणावरती योग्य ते शासन मिळावे, परंतु हिंदुस्थानात कोणतीही व्यक्ती असं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. सदर प्रकरणी सखोल माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. विषय असा की काही दिवसांपूर्वी म्हणजे 23 तारखेला संध्याकाळी 8:30च्या दरम्यान मी एक शिवभक्त म्हणून बोलतोय, जयेश दशरथ गायकवाड, राहणार कोपरी, ठाणे पूर्व, सकल हिंदू एकीकरण समिती. तसेच आजपर्यंत बरेच हिंदुत्ववादी संघटनांची कामं केलेली आहेत. हिंदुत्वाचं काम करतो. नुकताच 8 तारखेला आमचा शिवप्रताप दिन साजरा झाला. तिथे IRS ऑफिसरसुद्धा आलेले, बरेच मान्यवर आले होते. छान कार्यक्रम झाला. त्यानंतर आत्ता 23 तारखेला संध्याकाळी एक पोस्ट पडली फेसबुकला. माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा असा हेतू समोरच्याचं असं म्हणणं आहे, परंतु त्यामध्ये दाखले देताना तू छत्रपतींचा मावळा म्हणण्याच्या लायकीचा नाही. प्लस त्याच्यामध्ये आया बहिणींचा विषय आला. म्हणजे ह्या ज्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत, छत्रपतींच्या विचारांचा विषय,
बरं, वैयक्तिक बदनामीसाठी आपण रेफरन्सेस काय वापरतोय? मावळा हा शब्द वापरतोय. थेट मावळा हा शब्द वापरणं हे गैर आहे, हे चुकीचं आहे. शिवभक्त म्हणून मला ह्या गोष्टीचाही राग आलेला आहे आणि समस्त शिवभक्तांच्या वतीने आता बोलतोय की त्याच्यावरती, ह्या गोष्टीवरती आता माझ्याबरोबर हा प्रसंग घडला आहे. सामाजिक प्रतिष्ठा माझी चांगली असल्यामुळे माझ्या दारापर्यंत माझ्या समोर कोणी आलं नाही, माझा विरोध आतापर्यंत झालेला नाही, कारण तशी सामाजिक प्रतिमा माझी नाही आहे. शिवभक्त म्हणून चांगला आहे. प्लस ह्या गोष्टीसाठी माझ्याकडून स्वतः नरवीर मोरारजी देशपांडे यांचे थेट वंशज आज इथे प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा आलेले आहेत आणि मी माझी बाजू क्लिअर केलेली आहे. माझा एवढाच विषय आहे की एखादी वैयक्तिक बदनामी करण्यासाठी तुम्ही मावळा शब्द वापरू नये, छत्रपतींच्या विचारांचा उल्लेख होऊ नये. आणि महाराष्ट्रात हा पहिल्यांदा हा प्रसंग घडलेला आहे. आता इतकी वर्ष मी काम करतोय, ही गोष्ट पहिल्यांदा घडलेली आहे. जय शिवराय. माझं नाव नक्षत्र देशपांडे. मी नरवीर मोरारजी देशपांडे यांचा वंशज आणि त्यांची आम्ही 9वी पिढी. संबंधित विषय जो जयेशदादांनी पण सांगितला आणि जो आत्ताही पत्रकार परिषदेत झाला, तो जेव्हा आमच्यापर्यंत आला, जेव्हा मी आणि माझ्या घरच्यांनी ती फेसबुक पोस्ट वाचली, त्यावरनं ती कुठेतरी खटकली. म्हणजे खटकण्याचं कारण असं की बघा, तिची जर तुम्ही पोस्ट वाचली असेल ओव्हरऑल, तर त्याच्यात वैयक्तिक गोष्ट बिना कॉन्टेक्स्टची सांगितली. आता इथे जयेशदादांचं नाव आहे. जयेशदादा मोठे शिवभक्त आहेत आणि त्यांनी शिवकार्य म्हणजे बरेच ठिकाणी केलं. हे मी सुद्धा बघितलं जेव्हापासून जयेशदादांना ओळखतो आणि आत्तापर्यंत मीही बघितलं. त्या माणसाबद्दल किंवा असेल, आज जयेशदादांसोबत झालं, उद्या कुठल्याही शिवभक्ताबद्दल अशी बिना कॉन्टेक्स्टची कुठलीही पोस्ट फेसबुकच्या माध्यमातून किंवा काही की, तर ही चुकीची वाटते कुठेतरी आणि मनाला खटकते की बाबा शिवभक्तांवरती असं कसं करू शकतं. मोरारबाजींनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वामीनिष्ठेचं वचन दिलेलं त्यावेळेला आणि ते स्वामीनिष्ठेचं वचन त्यांनी शेवटपर्यंत पाळलं. म्हणजे पुरंदरच्या लढाईत त्यांनी शेवटपर्यंत ते पाळलं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आमची स्वामीनिष्ठा महाराजांपाशीच आणि नेहमी राहणार. पिढ्या जातील, पिढ्या येतील जातील, आमची स्वामीनिष्ठा नेहमी राहणार आणि शिवभक्तांच्या पाठीशी आम्ही नेहमी राहणार. आणि सदर पोस्ट बाबतीत आम्ही कळवा पोलीस स्टेशनमध्ये हा निवेदन अर्ज दिला. तर आमची एवढीच इच्छा आहे की योग्य ती कारवाई व्हावी, ज्या त्या व्यक्तीवरती योग्य ती कारवाई व्हावी आणि न्याय मिळावा एवढं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.